नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे मित्रांनो, कारण आज आपण परत एकदा जातोय मडीला कायमनाथ महाराजांच्या दर्शनासाठी। कारण मागच्या वेळेस मी रंगपंचमीत गेलो होतो, तिथे एकदा दर्शन झालं आणि आता परत एकदा मित्र बोलतोय की मला पण यायचंय दर्शनासाठी। मग मित्रांनो आपण दर्शन करू, तिथं जाऊ, परत एकदा जाऊ मित्रांनो। आणि खूप खोलवर तिथं आता त्या दिवशी जे जे काही काही राहिलं होतं बघायचं ते आता आपण परत पाहणार आहे मित्रांनो। आणि जे नाही पाहिलं ते पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। तिथं तिथं थोडे रहस्यमयी जे मंदिर आहे, जागा आहे, ते पाहायला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला। इथं अशी पार्किंगची सुविधा आहे मित्रांनो, बघू शकता। फक्त जत्रेत आहे ना खूप गर्दी असते, इतर वेळेस तुम्ही निवांत मध्ये येऊ शकता, बघू शकता। खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता। तुमचं काय आडनाव काका? पाटील। आता लाईनीत उभे राहून दर्शन घेऊ मित्रांनो। आपलं 10-15 मिनिटात दर्शन होईल मित्रांनो।
इथं एक ध्यान मंदिरात जातोय मित्रांनो, बघू शकता. खूप छोटी गुहा आहे मित्रांनो. इथं जायला पण रस्ता नाही, पण मग कसं तरी जायचं आता आपल्याला. बघू शकता मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अभि पण घुसलाय, पाटील साहेब पण जात आहे आता. अल्लाह निरंजन आदेश. आदेश अल्लाह निरंजन. आदेश अल्लाह निरंजन. खूप खतरनाक गुहा आहे मित्रांनो. महादेवाय नमः, शंकराय शिवाय नमः. खूप आतमध्ये गुफेमध्ये मंदिर होतं मित्रांनो ते. तिथं आपले कानेपणात तपस्या करायची मित्रांनो, महादेवाच्या पिंडीपाशी. मला थोडी भीती वाटत होती आतमध्ये जायचे, पण गेलो कसं तरी मित्रांनो. लेडीजला, बायांना सध्या तिथं आहे ना चढायला ना उतरायला थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे थोडं आहे ना त्रास सहन करावा लागू शकतो. पण खूप छान आहे मित्रांनो. पूर्ण निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो. इथं मित्रांनो नवनाथांचं पारायण करतात, बघू शकता मित्रांनो. सिद्धेश्वर हे मंदिराचे सेवेकरी आहे, यांना आपण भेटलोय, दर्शन घेतलंय मित्रांनो. बघू शकता. अल्लाह निरंजन. मित्रांनो इथं जे हत्तीचं आणि ते नाथांचं तुम्ही मूर्ती दिसते, तर त्याचं रहस्य असं आहे की कानिपनाथांचा जन्म हा हत्तीच्या कानामधून झाला होता. त्याच्यामुळे इथं हत्ती आणि कानिपनाथांची मूर्ती आहे. आणि कानिपनाथांचं खूप मोठं योगदान आहे मित्रांनो हिंदू धर्मासाठी, नाथ संप्रदायासाठी. मित्रांनो आता खूप छान पद्धतीने आपलं दर्शन झालंय कानिपनाथ महाराजांचं. आता आपण पुढचा प्रवास सुरू करू मित्रांनो. थँक्यू.